ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ पुलिस ने 17 अगस्त की दोपहर में बैंक ऑफ बड़ौदा के पीछे भगत सिंह नगर में छापा मारकर लाखों रुपयों का मादक पदार्थ गांजा एवं MD ड्रग्स पकड़ा है। इनके घर से लाखों रुपए नकद और कई मोबाइल भी पुलिस को मिले हैं। समझा जा रहा है कि ये मोबाइल नशेड़ियों ने गिरवी रखकर नशा खरीदा होगा। 4 के खिलाफ पुलिस ने अपराध दर्ज किया है, जिसमें 2 महिलाओं का समावेश है। इनके नाम शरीफ सलीम शेख 32, अयाज सैयद 18, नूरजहां तौफीक शेख 35 और शकीरा इस्तियाक अंसारी 29 है। ये सभी भगत सिंह नगर निवासी है। विदित हो कि 15 अगस्त की रात में पुलिस ने नाकाबंदी करके कॉम्बिंग ऑपरेशन किया था। उस समय ये नशे के व्यापारी पुलिस को क्यों नहीं मिले, ऐसी आवाज पत्रकारों एवं शहरवासियों द्वारा उठाए जाने के बाद एवं पुलिस के वरिष्ठ अधिकारियों द्वारा अंबरनाथ पुलिस से जवाब तलब करने के बाद पुलिस ने 17 अगस्त मंगलवार को दोपहर में भगत सिंह नगर में दबिश देकर लाखों का मादक पदार्थ MD ड्रग्स जब्त करके 4 के खिलाफ NDPS एक्ट 1985 के कलन 8 क 21 ब 22 और 29 के अनुसार अपराध दर्ज किया है। पुलिस ने चारों आरोपियों को गिरफ्तार करके न्यायालय में पेश करके 4 दिन की रिमांड पर ले लिया है, जिसमें शरीफ सलीम शेख मादक पदार्थ विक्रेता का कट्टर आरोपी बताया गया है। काल रोजी उल्हासनगर झोनमध्ये एकूण 2 ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे। यामध्ये अंबरनाथ ACP ऑफिस स्टाफ आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांनी भगत सिंग नगर येथे ही कारवाई केलेली आहे। यामध्ये एकूण 33 ग्राम MD आणि 20,17,000ची कॅश रोकड जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। त्यांची नावे अयाज शेख, नूरी शेख, शकीरा शेख आणि शरीफ शेख हे 4घांना काल आम्ही अटक केलेली आहे आणि एकूण इतर 4 आरोपी जे आहेत ते यामध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। याचा पुढील तपास जो आहे तो अंबरनाथ तपास पथकातले अधिकारी कर्मचारी करत आहेत। यामध्ये हा MD नक्की कुठून आणला, त्यानंतर ते आणण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत त्याचं मनी ट्रेल जो आहे या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। या अगोदर या 4 आरोपितांवरती त्यापैकी एकावरती एक हर्टचा गुन्हा दाखल आहे आणि इतर आरोपितांचं पण रेकॉर्ड जे आहे ते आहे। यामध्ये आणखी याच पथकाने सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण कारवाई केलेली आहे। त्यात एकूण 238 ग्राम MD हा जप्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत। यात एक आरोपी जो आहे तो कल्याणचा आहे आणि दुसरा मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत आहे। त्यांनाही काल रात्री आपण अटक केलेली आहे। अशा पद्धतीने एकूण काल 2 कारवाया करण्यात आल्या असून जवळपास 31 लाख रुपयाचा मुद्देमाल दोन्ही कारवायांमध्ये आपण जप्त केलेला आहे। सदरची कारवाई जी आहे ती माननीय वरिष्ठ पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे आणि अंमली पदार्थ विरुद्धची जी आमची कारवाई ही भविष्यात अशीच चालू राहणार आहे। यावर्षी एकूण आम्ही 31 या छापा कारवाया पूर्ण केलेल्या आहेत आणि जवळपास हे सेवन करणारे 311 लोकांवरती NDPS कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे।
एकूण त्याच्यावरती 17 केसेस दाखल आहेत आणि आमची पुढची जी महत्त्वाची प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती या घडीला सुरू आहे, ज्याबद्दल सध्या आम्हाला सांगता येणार नाही, परंतु महत्त्वाची जी कारवाई आहे त्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आमची सुरू आहे. या अगोदर त्याच्यावरती 498 त्यानंतर घरफोडी, चोरी यासारखे इतर हर्टच्या केसेस आणि अशा गुन्हे दाखल आहेत. शिवाय NDPS सेवनाचे पण गुन्हे दाखल आहेत आणि एक जो आहे तो छाप्या कारवाईत पण तो सापडला गेलेला आहे. त्या आत्ताच आम्हाला ते सांगता येणार नाही, परंतु आमची योग्य प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती सुरू आहे. रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्हास विकास. करें और बेल आइकन को भी दबाएं।